निघालो ओंकारेश्वराच्या दर्शनाला. नर्मदेचं स्वच्छ सुंदर पाणी मनाला शांत करतं. काठावरच्या बोटी, मंदिराचा कळस फक्त दर्शनाची ओढ लावतं. पायी चालत जाणं आणि बोटीनं जाणं असे 2 पर्याय आहेत दर्शनाला जाताना. तर आम्ही निवडला बोटीचा पर्याय. चालत जाण्यापेक्षा बोटीनं गेलो तर लवकर पोचतो आणि त्यात नर्मदा आणि कावेरीच्या संगमाचं दर्शन घेता येतं. जशी जशी बोट संगमाकडे जात होती तसं तसं निसर्गाचं सौंदर्य डोळ्यात साठवून ठेवावंसं वाटत होतं. त्यात संध्याकाळची वेळ असल्यामुळे मनोहरी दृश्य डोळ्याला दिसत होतं. संगमावर गेलो, नर्मदा मातेचं आणि कावेरी मातेचं दर्शन घेतलं आणि आमची बोट ओंकारेश्वराकडे पुन्हा वळाली. वाटेत जाताना बालावस्थेतील आदिशंकराचार्यांचा भला मोठा पुतळा त्याचं दर्शन झालं. त्यानंतर तिथून वळून बोट ओंकारेश्वराच्या पायथ्याला येऊन थांबली. आम्ही उतरलो, मस्त दर्शन घेतलं आणि पुन्हा बोटीनंच प्रवास करत मामलेश्वराच्या दर्शनाला निघालो. मामलेश्वर आणि ओंकारेश्वर ह्या दोन्हींचं दर्शन केल्यानंतर एक ज्योतिर्लिंगाचं दर्शन होतं. बोला हर हर महादेव.